बोला हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर काय सांगितलं मत्ती कृषी वर्तमान याचा 9वा अध्याय आणि 20 ते 27 वचन आपण वाचूया. मग पहा 27 पासून. मग येशू तेथून पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्या जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरिता काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यात स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की पहा, हे कोणाला कळू देऊ नका. तरी ते तिथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्यांची कीर्ती गाजवली. बायबल मध्ये काय सांगितलेलं आहे की 2 आंधळे. किती आंधळे? आता आपल्याला किती डोळे? 2 आणि 2 किती? 4. पण हे लावा लागतं. आपला विषय तो नाही. 2 आंधळे जर काय करत होते रस्त्याला? भीक मागत आहे. माझा विषय मला आत्ता परमेश्वराने वचन दिलं, उभे राहिले ते. म्हणा आजचा विषय उभे राहणे. शेजारच्याला म्हणा उभे राहणे. माझा लगेच उभे राहता नाही तुम्ही. उभे राहणे म्हणजे हरेक परिस्थितीमध्ये उभं राहायचंय. आंधळे जरी आहे तरी काय आहे? उभे आहेत. काय? उभे. बसूनच आहे. रस्त्यावर काय करत आहे? भीक मागत आहे. बायबल मध्ये काय सांगितलं? तो घरात गेला, 2 त्याच्या जवळ आले. पण काही ठिकाणी बायबल मध्ये असं सांगितलं की 2 आंधळे जे आहेत ते काय आहेत? भीक मागत आहे. ते पुढं मला असं वाटतं लूक मध्ये आहे का बघा, कोणाला सापडलं तर मला पण सांगा. प्रेज द लॉर्ड. बरं हालेलुया. कोणाला सापडलं असेल त्याने पटकन सांगा मला. हा 18:35 वाचा. 18:35. तो यरीहो जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागीत बसला होता. बसलेला आहे. काय केलेलं आहे? बसणं आणि उठणं. प्रेज द लॉर्ड. माझा विषय मी तुम्हाला काय सांगितलं? उभे राहणे. बसणं आणि उठणं. तुमचं बसणं उठणं हे कोण पाहत आहे? परमेश्वर पाहत आहे. तुम्ही काय करतात? तुम्ही कुठं बसलेत? काय लोक पापात बसते. बरोबर. तुमच्यामुळे एखादा व्यक्ती तुम्ही दुसऱ्याला पाप करायला लावतात. त्याच्यामध्ये आपलं उठणं बसणं नाही पाहिजे. काही लोक अशी शायनिंग करतात का तरी मला पाहिलं पाहिजे आणि माझ्या मागं लागलं पाहिजे. लेडीज असो किंवा जेंट्स असो, तुमचं उठणं आणि तुमचं बसणं कोण पाहत आहे? परमेश्वर पाहत आहे. मी तुम्हाला माझे उदाहरण सांगतो. मी असंच होतो. कुणीतरी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. कुणीतरी लाईन टाकायची. मी बरं का मी टाकायचं पहिलं. आता नाही. आता तुम्ही माझे बहीण, तुम्ही माझे भाऊ. तरुण असताना म्हणजे मी व्यभिचाराच्या पापामध्ये होतो. काय होतो म्हणा? व्यभिचाराच्या पापामध्ये होतो. एक नाही अनेक मुलांना आता बघा किती पाप वाढले. एकमेकाला शॉर्ट कपडे घालून हे घालून तुम्ही काय करता? दुसऱ्यांना काय करत आहे? पापात पाडत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं पाहणं, उठणं बसणं कसं पाहिजे? चांगलंच पाहिजे. एक अंकल होते, येऊन अशा बसायचे. मेला अंकल हे काय? तुम्ही कुठं आलेत? तुम्ही तुम्ही चांगल्या ठिकाणी आले. तुमच्या बसण्यामुळे एखादी बाई पापात पडेल. तुमच्या बसण्यामुळे एखादा बाबा काय होईल? पापात पडणार आहे. तुमचं बसणं, तुमचे कपडे घालणं, तुमचं हर एक गोष्ट उठणं बसणं कसं पाहिजे? मला एक सांगायचं, देवामध्ये उभं राहा. म्हणा देवामध्ये उभं राहा. देवामध्ये ज्या वेळेस तुम्ही उभे राहणार आहे, तुमच्या या सगळ्या गोष्टी काय होणार आहे? निघून जाणार आहे. हालेलुया. चला हालेलुया. हे काय बायबल मध्ये काय सांगितलेलं आहे? ते दोघं जण काय करत होते? किती जण आहेत तिथं?
येशूने का मत्तेमध्ये दोघं. इथं किती सांगितलं? एक आंधळा तिथं काय करतोय? पहिले 2 आंधळे ते येशूकडे आले, घरामध्ये आले आणि येशूने त्यांना काय केलं? बरं केले. आता याच्यामध्ये 35 पासून काय सांगितलेलं आहे? तो एरिया जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाट्यावर भीक मागत बसलेला आहे. कुठं बसलेला आहे? तो परिस्थितीमध्ये बसलेला आहे, समस्यामध्ये बसलेला आहे, तो त्याच्या अनेक गोष्टीमध्ये तो बसलेला आहे, संपलेला याच्यामध्ये तो काय झालेला आहे? बसून घेतलेला आहे. आशा राहिलेली नाही, त्याच्या जीवनामध्ये निराशा आहे. आमेन, हालेलुया. त्याच्यामध्ये बसलेला आहे. काही लोक त्याच्यामध्ये बसलेले. आपण आहे का बसलेलं? नाही. काय मला सुखच भेटत नाही, काय मला हेच भेटत नाहीये, काय मला डोळेच नाहीये, काय मला हेच नाहीये. काय लोक म्हणतात आहे नाहीये, ते नाहीये. कशा तरी परिस्थितीमध्ये काय झालेले बसलेले आहे. पण तुम्हाला माहितीये का, तुम्हाला ज्या बसलेल्या परिस्थितीमधून काढणारा येशू आहे. येशू तुम्हाला बाहेर काढणार आहे. पण तुम्हाला काय करायचं? उभं राहायचंय. कशात जरी असू द्या, तुम्ही उभं राहा. काय करायचंय? उभं राहायचं त्या परिस्थितीमध्ये. काय करायचंय? शेजारच्याला सांगा उभं राहायचं त्या परिस्थितीमध्ये. तो जर उभं राहिला नसता, बायबल मध्ये सांगितलं उभं काय झालं? एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता आणि त्याने जवळ चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, काय आहे? आपण विचारतो ना लोकांना, हे कसं ते शेजारचं काय चाललंय? शेजारचं लय टेन्शन आहे आपल्याला. कोणाचं टेन्शन आहे? शेजारचं लय टेन्शन आहे. शेजारच्याने गाडी घेतली का आपण मग कशाने तरी गळा फासून घ्यायचा. शेजारच्याने 1 तोळा घेतला ना, मग मी 2 तोळा येईल. पण त्या 2 तोळ्यासाठी त्या नवऱ्याला मारतील, त्या बायकोला पण हाणतील. बघा किती स्टोरी होतात. बघा ऐकायला भेटतं का नाही? बायबल मध्ये काय सांगितलं? आवाज ऐकायचा तर कोणाचा ऐकायचा? जे लोक येशू बद्दल सांगतात ते काहीतरी तुमचा फायदा आहे. काय ऐकतच नाही लोक. तुम्ही काही सांगा, मी नाही ऐकणार. काय म्हणतात? तुम्ही काही सांगा, आम्ही ऐकणार नाही. आम्ही कोण आहे? निवर्गट. तुम्ही किती सांगा, आम्ही आहे निवर्गट. आम्ही ऐकणार नाही. तरी नाही ऐकलं असतं तर काय झालं असतं? बोला ना, सांगा ना. तुम्ही उठा ना त्याच्यातून बाहेर. तुम्ही ऐका ना देवाच्या लोकांचं. तुम्ही देवाच्या लोकांचं ऐकताल तर तुमचे डोळे उघडणार आहे. अजून आंधळीचे डोळे असून आपण आंधळासारखं करतोय, कान असून बाहेरसारखं करतोय, सगळं काही असून आडण्यासारखं करतोय, सगळं काय असून आमच्याकडे काय नाहीये. तुम्हाला सगळं पॉवर ऑफ पॅटेंटी काय म्हणते? पॉवर ऑफ पॅटेंटी तुम्हाला सगळं अधिकार दिलेला आहे. परमेश्वराने येशूने तुम्हाला सगळं अधिकार दिलाय. सगळा अधिकार दिला, मला सगळा अधिकार दिलाय. तरी तुम्ही काय करतात? बसूनच घेतलेले एकदाच. नको, बसलेलंच बरं आहे. मी भारतीय बैठक आणि सांगतात पण भारतीय बैठक आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलं? जोपर्यंत तुम्ही आवाज करणारे पाहिजे. काय पाहिजे? आवाज करणारे पाहिजे. त्या लोकांनी काय केलं? आवाज ऐकला नसता तर त्याला डोळे आले असते का? तुम्ही आवाजच करीत नाही, कोणाला सांगतच नाही. काय बरोबर आहे की नाही? तुमचाच आवाज दुसऱ्याला ऐकायला जातो भांडणाचा. मग ते लोक म्हणतात, अरे काय चाललंय याचं, लय करतात. काही लोकांना असं लय आवडत. असा इश्यू येत नाही ना घरी, सांगायला येत नाही. पास्टर नाही आवडत, देवाचे सेवक काय होत नाहीये? आवडत नाही. मला तुम्हाला सांगायचं काय आहे? तुमच्या आवाजामुळे एखाद्याचं बदल झाला पाहिजे. तुमच्या उठण्या बसण्यामुळे एखाद्याचं जीवन काय झालं पाहिजे? बदललं पाहिजे. आपल्याला कोणाला आकर्षित करायची गरज नाहीये. आकर्षित आपण एखाद्याला करीत असेल तर आपण काय करत आहे? पाप करत आहे. बरं हालेलुया, बरं हालेलुया, बरं हालेलुया. ज्या वेळेस तो उभा राहिलेला आहे, ऐकून तो उभा राहिल्यानंतर बायबल मध्ये सांगितलेलं आहे की त्याचे डोळे काय झाले? येशूने त्याला काय दिलेलं आहे? डोळे दिलेले आहे, त्याला बरं केलेलं आहे. हालेलुया. उभा राहायचंय. दुःखामध्ये उभा राहा, त्रासामध्ये उभा राहा,
येशू तुम्हाला काय करणार आहे? बरं करणार आहे. बायबलाचं आपल्याला काय करत आहे? सांगत आहे. बायबल मध्ये काय सांगितलं त्या ठिकाणी? आवाज ऐकून त्यांनी काय केलं? 37 वचनामध्ये त्यांनी त्याला सांगितले, येशू नासरेतकर जवळून जात आहे. हा, आवाज ऐकला तर ऐकला, तो थांबलेला नाहीये. त्याने काय केलेलं आहे? विचारलं. तुम्ही आणि मी काय करत आहे? विचारतच नाहीये. तुम्ही आणि मी काय करत? सांगतच नाहीये. तुम्ही आणि मी बसून घेतलेला आहे. गरजच नाहीये. त्याला गरज आहे. गरज आहे म्हणून काय केलेलं आहे? त्याच्यापर्यंत आवाज केलेला आहे. तुमचा माझा आवाज अशा गरज असणाऱ्या लोकांपर्यंत गेला पाहिजे. ज्यांना गरज असे ज्यांना गरज आहे त्यांना पोहोचा आवाज. तिथपर्यंत गेला पाहिजे. त्याला गरज आहे. गरज असल्यामुळे तो काय झालेला आहे? आजारामध्ये असताना देखील काय झालेला आहे? उभा राहिलेला आहे. आणि उभा राहिला तर राहिला. बायबल मध्ये काय सांगितलं? त्यांनी त्याला सांगितले. कोणी सांगितले? लोकांना विचारलं. लोकांना विचारल्यानंतर लोकांनी काय केलेलं आहे? सांगितलं त्याला. काय केलं? काय सांगितलं? कोण जाते जवळून? नासरेतकर येशू जात आहे. कोणता येशू जात आहे? अच्छा, किती काय येशू आहेत बायबल मध्ये सांगितलं. बरं येशू. अजून कोणता येशू? बरं येशू आहे ना. बरं येशू. अजून काय काय दुसरे नाव आहे. पण कोणता येशू पाहिजे तुम्हाला? मला हा येशू, नासरेतकर येशू. तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो बेथलेहमामध्ये जन्म घेतला आणि तो नासरेतकरामध्ये काय झालेला आहे? राहिलेला आहे. तिथं मोठा झाला. बायबल मध्ये सांगितलं की तो येशू आज तुमच्यासाठी माझ्यासाठी मरण पावला, स्वर्गात घेतला गेला, परत तो येशू तुम्हाला मला घ्यायला येणार. हालेलुया. म्हणून आपण उभं राहायचंय. येशूची वाट पाहण्यासाठी उभं राहायचं आहे. प्रार्थनेत उभं राहायचं आहे. आराधनेमध्ये उभं राहायचं आहे. आवाज करण्यामध्ये उभं राहायचं आहे. देवाच्या सेवेमध्ये उभं राहायचं आहे. देवाच्या आराधनेमध्ये उभं राहायचं आहे. बसून घेऊ नका. प्रार्थना तरी बसून घेतलंय. प्रार्थना असून पागल्यासारखं करते. दिसत असून आंधळ्यासारखं करत आहे. ऐकू येत असून बैरासारखं करत आहे. आता माणूस बैरा नाहीये. काय येतो? आंधळा आहे. पण त्याला काय येत आहे? तुम्हाला डोळे, तुम्हाला काय झालं पाहिजे? बोला ना. तुम्हाला कान आहे, तुम्हाला काय झालं पाहिजे? ऐकलं पाहिजे. जर ऐकत नसलं तर काय झालं असतं? त्याचं तसंच राहिला असतं. शेजारच्याकडे पहा तुम्ही, बघा. नाही ऐकलं तर काय होणार आहे? नाही ऐकलं तर काय होणार आहे? आजी काय होणार आहे? काय करायचं? ऐकायचं का नाही? हा, कोणाचं ऐकायचं? कोणाचं ऐकायचं? म्हणा कोणाचं ऐकायचं? तरी कोणाचं ऐकलं असतं तर बरं नसतं झालं. काही लोकांनी काय सांगितलं? अरे नासरेतकर चाललाय, त्याचंच ऐकायचं. काय नासरेतकर चालला त्याचंच ऐकायचंय. कोणाचं नाही ऐकायचं. म्हणा कोणाचं नाही ऐकायचं. जो योग्य सांगत आहे नासरेतकर येशू जात आहे. ज्या वेळेस तुम्ही त्याचं ऐकणार आहे, हो तो तुम्हाला सांगणार आहे नासरेतकर चाललेला आहे. हो ज्यावेळेस तुम्ही ऐकणार आहे, तुमचे डोळे उघडणारच आहे. काही लोकांचे आत्मिक डोळे पण बंद झाले. शारीरिक डोळे उघडे, शारीरिकच कान उघडे. बघा ना, आत्मिक कान उघडे बंद झाले. आत्मिक कान कसे बंद झाले? शेजारचे ऐकू ते बंद झाले. टीव्ही पाहू रील्स पाहू आत्मिक कान बंद झाले. रील्स पाहू डोळे बंद झाले. डोळे बंद झाले. जे पाहत असत त्याला कळलं असत. रील्स पाहू आंधळे व्हायची वेळ आली. प्रेज द लॉर्ड. काय पाहिजे? आत्मिक डोळे उघड म्हणा देवाला. म्हणा काय म्हणायचं? आत्मिक डोळे उघड, कान उघड. ज्यावेळेस तुमच्या आत्मिक आणि नेत्र आणि कान उघडणार आहे, त्यावेळेस तुम्हाला आवाज ऐकू येणार आहे. त्यावेळेस तुम्ही पाहणार आहे. त्यावेळेस तुम्हाला नासरेतकर दिसणार आहे. त्यावेळेस तुम्हाला येशू दिसणार आहे. त्यावेळेस तुम्ही येशूकडे येणार
तुमचे संसारिक डोळे बंद झाले असतील ते उघडणार आहे. तुमचे शारीरिक डोळे बंद झाले असतील ते उघडणार आहे. तुमचे आत्मिक डोळे बंद झाले असतील ते उघडणार आहे. कोणापुढून उघडणार आहे? येशू उघडणार आहे. आम्ही उघडणार आहे का? आम्ही काही नाहीये. कोण उघडणार आहे? येशू उघडणार आहे. प्रेज द लॉर्ड. उघडणार आहे की नाही? तर आपण उभं राहू थोडस. तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. कोणावर दया करायला सांगितली त्यांनी? माझ्यावर. उभं राहिल्यानंतर काय म्हणला? पहिला तर बसलेला होता, बसूनच त्यांनी शायनिंग केली का? काय केली? पुढं काय केलं त्यांनी? उठून उभा राहिला. म्हणून मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं? तुमचं उठणं आणि बसणं देवाला भिवून पाहिजे. कसं पाहिजे? देवाला त्याला सांगा. हालेलुया. उठताना पाप करतो, बसताना पाप करतो, नाही असं पाहिजे का? नाही. तुमच्या जीवनामध्ये पाप असेल तर तुमची प्रार्थना व्यर्थ आहे. तुमचं ओरडणं व्यर्थ आहे. तुम्ही किती येशूकडे पाहण्याचा प्रयत्न केला तर येशू दिसणारच नाही. काय असणार आहे? पापामुळे. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. हालेलुया. काय म्हटलं 38 वचनामध्ये काय सांगितलं? तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. येशू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. उभे राहा आणि मला माझ्यावर दया कर देवा. परिस्थितीमध्ये ठाम उभं राहायचं. काय राहायचंय? कशामध्ये उभं राहायचं? आंधळा जरी त्याला दिसत नाही तरी उभा राहिलाय. येशू मला बरं करतो. काय म्हणतो तो? माझ्यावर दया कर. आणि पुढं काय म्हटलं? तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटाविले. तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा. तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, प्रभू मला पुन्हा दृष्टी आली. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. बायबल मध्ये सांगितलं त्यांनी गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्याने त्याला दटवले. आणि पुढे असं सांगितलं, तेव्हा येशूने उभे राहून आपल्याकडे आणण्याची आज्ञा केली. बसा. येशूने पण काय केलं? उभा राहिला. ज्यावेळेस येशू उभा राहतो ना त्यावेळेस डोळे पण येतात. पण तुम्ही आणि मी उभाच राहायला तयार नाही. आजारामध्ये आजार असलं तरी होतं, नाही ना बरं नाही वाटत, बरं नाही वाटत. मेंदूला सांगून ठेवतात अगोदर. कोणाला सांगून ठेवतात? असं करा. मेंदूला सांगून ठेवा. मेंदू वडे नाही बरं का? काय कशाला सांगून ठेवत्या? मेंदूला सांगून ठेवतो. तो मेंदू बिचारा ऐकतो. 5% डॉक्टरांना त्याचा मेंदूचं काय सिस्टीम कळलेली. 95% माहिती नाही मेंदूची काय सिस्टीम आहे. मेंदूला जसं म्हणलं ना मेंदू ऐकतो आणि तसंच होतं. तुम्हाला माहिती आहे का? एक उदाहरण देतोय छोटस. एक व्यक्ती होता, त्याने गुन्हा केला बरं का. त्याने गुन्हा केला आणि गुन्हा केल्यानंतर त्याला जे पोलीस होते, जजने त्याला काय दिली? फाशीची शिक्षा दिली. पण त्याला म्हणलं, आता तुला कसं मरण पाहिजे? तो म्हणे, मला भीती वाटते म्हणे त्याची. काय होतं? लक्ष द्यावर का? मला काय होतं? भीती वाटते फाशीची. मला काहीतरी मरण द्या. मग त्याला काय केलं? मला आता तुला सापाची काय करू? आता सापाने दंश करून तुला मरण देऊ. पण सगळ्यात महत्वाचं, त्याला अंधार खोलीमध्ये नेलं आणि नेल्यानंतर फक्त पिन टोचली. अशी काय टोचली? आता त्यांनी काय सांगितलं? शरीराने त्याला काय सांगितलं? आता तू मेंदूला सांगितलं, तुला काय चावलंय? साप चावला. मारणार आहे. म्हणजे मेंदू बा किती पॉवरफुल आहे. विश्वास. आणि तो काय झाला? तो खरंच ते मेला. चेक केलं तर त्याच्यामध्ये खरंच काय निघलं? तुम्हाला मला काय सांगायचं इथून वाचनामध्ये? येशू उभा राहिला आहे.
हालेलुया. तुम्ही तुमच्या दुःखामध्ये उभा राहा. मला सांगायचं काय, दुःखामध्ये उभा राहा आणि म्हणा बरं झालेलं आहे. येशू पण तिथं कार्य करेल. काय करेल? म्हणा येशू कार्य करेल. येशू पण काय करणार त्या ठिकाणामध्ये? चमत्कार करणार आहे. येशूने त्याला काय म्हटलं? येशू पण उभा राहिला. त्यांनी त्याला सांगितलं येशूकडे नासर जा. पुढं 38 मध्ये त्याच्यानंतर येशू तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे? म्हणून तुझी इच्छा आहे. तो म्हणाला, प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी. येशूने येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि तक्षणी उभा राहिल्यानंतर काय झालं? तो उभा राहिल्यानंतर त्यांनी काय ऍक्शन केली? दया करा. दया केल्यानंतर काय दाखवलेली आहे? इच्छा दाखवलेली आहे. त्यांनी काय दाखवलेलं आहे? गरज दाखवलेली आहे. आणि त्यावेळेस बायबल मध्ये असं सांगितलं की ज्या वेळेस येशू उभा राहिलेला आहे, येशू उभा राहिल्यानंतर त्या तो काय झालेला आहे? जा तुझ्या विश्वासाने काय झाले? बायबल मध्ये काय सांगितलं? कोणाच्या विश्वासाने? तुझ्या विश्वासाने. जर आपला विश्वास नसेल तर मेंदू पण काम करणार नाही. असू द्या ना, आजारी असले तर आजाराला म्हणा नाहीये, तो निघून गेलेला आहे. काय? निघून गेलेला आहे. नेगेटिव्ह आजपासून निगेटिव्ह बोलू नका, पॉझिटिव्ह बोला. पॉझिटिव्ह मध्ये काय करा? उभं राहायचं आहे. कशामध्ये उभं राहायचंय? होकार आरतीमध्ये उभा राहा. पॉझिटिव्ह मध्ये उभा राहा. आपण निगेटिव्ह बोलत चालतो, नाही 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 नाहीचा पाडा लागून जातो. पास्टर डॉक्टरने सांगितलंय, हा बिचारा काय नाही याच्याकडे, डोळे नाही, नंतरही उभा राहिलाय आणि येशूला डॉक्टर म्हणतोय. येशूला डॉक्टर समजतोय आणि काय म्हणतोय? येशू माझ्यावर दया करा, मला काय द्या? डोळे द्या. येशू म्हणतो तुझी इच्छा आहे का? कोणाच्या जीवनात काम होणार आहे? तिथे 41 मध्ये काय सांगितलं? शेजारच्याला म्हणा इच्छा. विच्छा नाही बर का. ज्यांची इच्छा नसते त्याला म्हणते तू विच्छा. ज्यांची जी बिगर नुसते येतात, नुसते येतात आणि जातात. हा मला घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, काय नाही, तसंच जाय. ज्यांच्याकडे इच्छा आहे म्हणा, ज्यांच्याकडे इच्छा आहे असं स्टाईल. ज्यांच्याकडे इच्छा आहे, विच्छा नाही बर का, इच्छा. काय पाहिजे? इच्छा पाहिजे. काय काय नुसतं चला आता तिथं बरं वाटते जरा, तसं तरी कमला शकतो. काय पाहिजे तुम्हाला? काय घेऊन यायचंय? इच्छा घेऊन यायची. सर्वात महत्व काय पाहिजे? गरज पाहिजे. आणि तुम्ही हाय त्या परिस्थितीत उभा करा, येशू तुम्हाला त्याच्यातून बरं करेल. असं काय सांगते बायबल? येशू पण उभा राहिला. तो बिचारा बसलेला व्यक्ती, भीक मागत असलेला व्यक्ती येशू नासरेतकर जात आहे म्हणून त्याने ऐकलं, उभा राहिला, आवाज दिला. नासरेतकर येशू आमच्यावर काय करा? दया करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं त्याच्यामध्ये 41 वचनामध्ये? मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे. तो म्हणाला, प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी. येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येऊ, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि तक्षणी त्याची दृष्टी काय झालेली आहे? आलेली आहे. माझा विषय तुम्हाला सांगायचा उभा राहण्याचा विषय आहे. अजून एक विषय सांगतो तुम्हाला. बायबल मध्ये सांगितलं, आपण काढूया जरा, निर्गम काढूया आपण. निर्गम याचा 14वा अध्याय, हा 14वा अध्याय आणि 15वा अध्याय पण काढा. 15वा अध्याय आणि 22 ते 27 वचन. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले.
त्या रानातून 3 दिवस कूच करीत असता त्यांना पाणी कोठे मिळेना. मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तिथले पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिवेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. त्याने परमेश्वराचा दावा केला. तेव्हा त्याने त्यांना एक झाड दाखविले. ते त्याने परमेश्वरापुढे मोशे काय झालेला आहे? उभा राहिला. पुढे उभा राहणं म्हणजे काय? दावा करणं, प्रार्थना करणं, किंवा आराधना करणं. हे तुम्ही कोणापुढे उभे राहतात? देवापुढे उभे राहतो. देवापुढे उभं राहायचं. वेळ निघून गेल्यावर वेळेत उभं राहायचं. टायमिंग शॉर्ट पाहिजे. म्हणा टायमिंग शॉर्ट पाहिजे. येशू चाललाय. आंधळ्याला कळलं, आवाजाने ऐकलं. वेळेत उभा राहिला. वेळेत उभा राहिलेल्या लोकांना, वेळेत येणाऱ्या लोकांना वेळेत आशीर्वाद आहे. वेळेत येणाऱ्या लोकांना, वेळेत उभे राहणाऱ्या लोकांना, वेळेत ऐकणाऱ्या लोकांना लाखो आशीर्वाद आहे. अरे आमेन तर म्हणा. नाही का? लाखो आशीर्वाद नाही का? बायबल मध्ये काय सांगितलं? त्याने वेळेमध्ये काय केलेले आहे? ठावा केलेला आहे. काय वेळ आली होती? इस्रायल लोकांना काय मिळत नाही? पाणी मिळाला. ते पाणी कसं आहे? कडू पाणी आहे. त्या पण नावात माराना काय म्हणलं? मारा येतील. कडू पाणी आहे. त्या कडू पाण्याच्या ठिकाणी लोक पाणी पिऊन काय करू लागलेले आहे? मरू लागलेले आहे. काय लागले तिथं? पाणी पिऊन आहे का तिथं? वाचा ना 22 पासून. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून नेले आणि ते शूर नावाच्या रानात जाऊन. कोणत्या रानामध्ये गेलेले आहे? शूर नावाच्या रानामध्ये गेलेले आहे. आणि रानामध्ये गेल्यानंतर पुढे काय झालं? मग मारा नावाच्या ठिकाणी एका ठिकाणी ते आले. तिथले पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिववेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. ते पाणी कसं आहे? कडू पाणी आहे. तुम्हाला माहिती का? आता इस्रायल लोक किती लोक होते? 6 लाख लोक. 6 ने असे भरपूर लोक होते. 20-25 लाख. हे मिस्र लोकांमध्ये आता ते इजिप्त मध्ये गुलामगिरीमध्ये होते. हा योसेफ गेलता. म्हणा योसेफ गेला. अब्राहम, इसाक, याकोब. याकोबाच्या 11 नंबर मुलाचं नाव काय आहे? योसेफ. या योसेफाला भावांनी काय केलं? विकून टाकलं. आणि विकून कुठं टाकलं? मिस्री लोकांना विकून टाकलं. आणि विकून टाकल्यानंतर तिथं तो काय झाला? तो मोठा मोठा अधिकारी झाला. आणि अधिकारी झाल्यानंतर तो मरून गेला. आणि तो मरून गेल्यानंतर 12 भावाचा इस्तार. कितीतरी लोक किती तयार झालेत? 20 लाख लोक. त्याच्यामध्ये बायबल मध्ये 6 लाख लोक आहे. पण किती लोक झाले? 20 लाख लोक. आणि 20 लाख लोकांना काय करावं लागायचं? तिथं पिठं छापावं लागायच्या. त्या फारोचं काम करावं लागायचं. फारोच्या गुलामगिरीमध्ये त्यांना काय करावं लागायचं? राहावं लागायचं. फारोच्या धाकामध्ये त्या लोकांना काय करावं लागत होतं? उभं राहावं लागत होतं. आजचे लोक अशा फारोच्या गुलामगिरीमध्ये उभा राहू नका. देवामध्ये तुम्ही आणि मी उभा राहिल्यानंतर आशीर्वाद आहे. कशामध्ये लोक इस्रायल लोक उभे होते? फारोच्या गुलामगिरीमध्ये. अजूनही गुलामगिरीमध्ये आपण नाही ना पास्टर. काम आहे या सरळवरचं काम तुम्हाला कुणी देत असेल ना, ती कोणाची गुलामगिरी आहे? म्हणा फारोची गुलामगिरी. शेजारच्याला म्हणा फारोची गुलामगिरी. मी पण होतो फारोच्या गुलामगिरीमध्ये. रविवारचं काय करतो? दुकान उघडायचं. बंद करून टाकलं. नाही, पहिली आराधना. फारोच्या गुलामगिरीमध्ये काय करायचं नाहीये? राहायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. किती लाख लोक होते? 20 लाख लोक. जर तू आमचं काम नाही केलं तर तुला आम्ही काय देणार नाहीये? काय देणार नाही? पगार. म्हणून ते लोक त्याच्या गुलामगिरीमध्ये राहायचे. आणि त्या लोकांची ओरड कोणाकडे गेली? देवाकडे गेली. आणि देवाकडे गेल्यानंतर देवाने एका व्यक्तीला उभं केलं. त्याचं नाव आहे मोशे. आणि हा मोशे तांबड्या समुद्रातून पार गेला. त्याच्यानंतर मारा नावाच्या या ठिकाणी तिथं काय लागलं? लोकांना तहान लागली. जंगलामध्ये 40 दिवसाचा प्रवास. म्हणा 40 दिवसाचा प्रवास. 40 दिवसाचा प्रवास. 40 वर्ष लागले त्यांना. झोपू नका. बघा इकडं. हा
तर 40 दिवसाचा प्रवास 40 वर्ष लागले. कमून उभेच राहिले. उभेच राहत नाहीत लोक देवासाठी. हालेलुया. हा Yes. कुरकुर करायचे, नेहमी कुरकुर करायचे. मोजे आम्हाला काय मराला आणलं का? आम्हाला तिकडे चांगलं मटण भेटायचं खायला, आम्हाला भाकरी भेटायचे, आम्हाला कालवण भेटायचं, आम्हाला इथं काय जंगलामध्ये काहीच भेटायला. हालेलुया. कुरकुर करायची. आणि इथं पण त्यांनी काय केली? कुरकुरच केली. इथं बायबल मध्ये सांगितलं 24 वचनामध्ये काय केलं? वाचा त्याच्यामध्ये फास्ट मध्ये. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशे जवळ कुरकुर केली. कुरकुर केलेले, कुरकुर करणारे लोक उभे राहत नाही. Yes. हालेलुया. हे लोक उभे नाही. हर एक परिस्थितीत उभे राहा. आमेन. आमेन. म्हणू हालेलुया. नका परिस्थिती आली अशी, परिस्थिती आली अशी, मी प्रार्थना करते, मी आराधना करते. मोशे पण म्हणला का काही? मी एवढं देवणी मला एवढी मोठी काठी दिली. काठी कोणी दिली? ही काठी घे रे बाळा पटकन. मोशेला काठी दिली. काठी दिली. हा ती अहरोनाची काठी. कोणाची काठी? अरोणाची काठी दिली. हा सगळं काही दिलं. मग मोशे कुरकुर करत बसला का? नाही. मोशे एक नंबर गोष्ट. अरे गोष्टीमध्ये तुम्ही काय करा? उभे राहा. धावा करा. हालेलुया. उभे राहायचे. काय करायचंय? हालेलुया. उभं राहायचं. डटकर उभं राहायचं एकदम असं ठामपणे. ठामपणे. Yes. फेविकॉल लावायचा पायाला. उभं राहायचं. स्टॅच्यू सारखं. Yes. कशासारखं उभं राहायचं? स्थिर उभे राहा. स्टॅच्यू सारखं. किती परिस्थिती. राहायचं का नाही? Yes. किती परिस्थिती येऊ द्या, आमेन. मी हाय निवारगट. काय म्हणतं? किती परिस्थिती येऊ द्या, मी निवारगट आहे. परिस्थिती माझं काय करू शकत नाही. मी तुला सांगा. आमेन. सांगा ना. परिस्थिती माझं काही करू शकत नाही. येशूच्या नावात केस पण आलेले. Yes. हालेलुया. येशूच्या नावात डोकेदुखी पण गेलेले. हालेलुया. येशूच्या नावात दात पण आलेले, नवे आलेले. मी तुला सांगा, परमेश्वर तुमच्यासाठी दात पडलेला असू द्या, तो परमेश्वर आणि तुमच्यासाठी. त्या देवाला काहीच अशक्य नाहीये. त्याने काय केलेलं आहे? जे कडू पाणी आहे, त्या कडू पाण्याचं त्याने काय केलेलं आहे? गोड पाणी केलेलं आहे. उभे राहा. उभे राहिल्यानंतरच चमत्कार आहे. गोड पाणी भेटेल. Yes. आमेन. आमेन. हालेलुया. मोशे मला अरे काय भानगड आता मग का? देवा आता काठी पण आहे, आता सगळं पण आहे, मग काय आता पाणी कसं काय करायचं? काय केलं त्यांनी तिथं? लोकांनी कुरकुर केली. त्याने परमेश्वर. त्याला एक झाड दाखविले. देवाने परमेश्वर. बायबल मध्ये सांगितलं 25 मध्ये काय सांगितलं? त्याने परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने परमेश्वराचा धावा केला. त्याने परमेश्वरामध्ये उभा राहा आणि परमेश्वराचा दावा करा. परमेश्वर तुम्हाला डोळे पण देईल. आमेन. परमेश्वर तुम्हाला उभा राहण्याची ताकद पण देईल. आमेन. तुम्हाला माहिती आहे का? एक पक्षघाती विषय ऐकलं मागच्या हप्त्यामध्ये. येशू काय म्हटलं? उठ. आमेन. उभा राहायचंय आपल्याला. Yes. आमेन. हालेलुया. उभा राहिला म्हणून ती खाट काय झालेली आहे? निघून गेली. ती बाज निघून गेलेली आहे. आपल्या बाजी निघतच नाहीत. आपण बाजी अंगावर घेतो अजून. नाही ना, करावं लागेल ती. नाही ना, सवय जातच नाही ना. एक ब्रदर यायची इथं, नाही ना पास्टर, मी दारू बोलून माझा हात थरथर काप करते. काय करत असो असं किवलो आणि चारा करा. तर मला असं वाटत त्याला काय करू मी असं करत नाही ना पास्टर, थरकाप होत, मला घ्यावंच लागेल. मर मग घेन मर, माझं काय जाणार आहे? हालेलुया. प्रेस द लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचंय? उभे राहा. उभे राहा. Yes. ही तुम्हाला कोणीतरी उभा राहायला कोणीतरी तुमच्याकडे येतोय. मदत Yes. करतोय. आमेन. हालेलुया. तुम्ही पण कोण जाताल तर ते लोक पण तुमचं ऐकून उभे राहिले तर त्यांना तुम्ही नाही सांगत, त्यांना मी नाही सांगत, देव सांगतो. देव सांगतोय त्यांना. आमेन. हालेलुया. मोशे त्या परिस्थितीमध्ये काय झाला? उभा राहिला. उभा राहिला. आंधळा पण काय झाला? उभा राहिला. उभा राहिला. उभा राहिला. पक्षघाती पण काय झाला? उभा राहिला. उभा राहा या परिस्थितीमध्ये. The Lord. Yes. त्या आमेन. परिस्थितीला नाव नका ठेवू. त्या परिस्थितीला म्हणा धन्यवाद तुला. आमेन. तू आली हालेलुया. म्हणून आज आम्हाला आमचं प्रमोशन होणार आहे. Yes. Amen. तर परिस्थितीला काय म्हणायचं? तू आली म्हणून माझं काय होणार आहे? मी उभा राहणार आहे. प्रमोशन होणार आहे. काय होणार आहे? प्रमोशन होणार आहे. अजून प्रमोशनच्या ऑपोजिट काय आहे? Demotion. डिमोशन. आपण डिमोशन मध्येच जगतो. नाही होणार, नाही होणार, नाही होणार, उड्या मार मार म्हणतो. नाही होत. ते पास्टर काही पण म्हणतात, त्यांचं काय ऐकायचं? ते इशू काय, ते ब्रदर ते काही सांगते, ते डिमोशन मध्येच राहत बसतो. नाही होणार, नाही होणार, नाही होणार. नाहीच होत. म्हणजे नाही म्हणणारे लोक आहेत ते राहिले.
गेले पाण्यात बुडून मेले. कशात मेले? पाण्यात. रानातच नाही. तांबडा समुद्र. काही लोक रानातच मेले. कुरकुर करायचे नेहमी, कुरकुर कुरकुर. मोशे असाचे, मोशे जेवण देत नाही. काही लोक असे, पास्टर असेच आहे, पास्टर तसेच आहे, हा असाच आहे, तो तसाच आहे. रानातच मारतात ते. प्रेज द लॉर्ड. कशामध्ये जागायचंय? उभं राहायचं परिस्थितीमध्ये. उभं राहायचं प्रत्येक वेळेस. पॉझिटिव्ह मध्ये राहायचंय. निगेटिव्ह मध्ये राहायचं का? नाही. डिमोशन मध्ये राहायचं का? नाही. डिमोशनचं ऑपोजिट काय आहे? प्रमोशन. अरे बोला ना तुम्ही. कशामध्ये राहायचं? प्रमोशन. प्रमोशन नको का? किती लोकांना प्रमोशन पाहिजे? हालेलुया. कशामध्ये राहा आजपासून उभं? म्हणा प्रमोशन मध्ये, प्रमोशनमध्ये, पॉझिटिव्ह मध्ये, पॉझिटिव्हमध्ये, होय मध्ये, आमेन मध्ये. डिमोशन मध्ये राहायचं का? नाही राहायचं. निगेटिव्ह मध्ये राहायचं का? नकारार्थी शब्दात राहायचं का? तुम्ही उभे राहा, परमेश्वर तुम्हाला रस्ता देईल. तुम्ही उभे राहा, परमेश्वर तुम्हाला गोड पाणी देईल. तुम्ही उभे राहा, परमेश्वर तुम्हाला डोळे देईल. तुम्ही उभे राहा, परमेश्वर तुमच्यासाठी सर्व प्रकारचे काम करणारा परमेश्वर आहे. परमेश्वरकडे यायला सगळ्याला ऑथॉरिटी आहे. Yes, amen. सगळे येऊ शकतात Yes. आणि सगळ्यांच्या जीवनात तो काय करू शकतो? कार्य करू शकतो. कार्य करू शकतो. पण तुम्ही ओळखायला पाहिजे परमेश्वर. Amen. Hallelujah. काय केलं पाहिजे? ओळखलं पाहिजे. ओळखलं पाहिजे. आता एवढं खडू पाणी आहे, पण बायबल मध्ये सांगितलं त्यांनी विश्वासाने काय केलेलं आहे? धावा केला. काय म्हटलं त्याच्यामध्ये? धावा. 24 वचनामध्ये काय सांगितलं? धाव. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. आम्ही काय प्यायचंय? आम्हाला मारायला आणलं का? त्यांनी परमेश्वराचा दावा केला. काही लोक असे, पास्टर ब्रदर आम्ही एवढी प्रार्थना करतो, काहीच होत नाही. एवढे कष्ट करतो, काहीच होत नाही. काही सोडून द्यायचं असतं, पण त्याच्यामुळं जे जातंय ना त्याच्यापेक्षा बेटर भेटणार आहे, चांगलं. Amen. त्याच्याकडे नका पाहू. Yes. जे जातंय ना जाऊ द्या. फारोची गुलामगिरी जाऊ द्या. तुम्हाला जर वाटत असेल उत्तम, जाऊ द्या ते. परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत कार्य करणारा देव आहे. तो तुम्हाला गोड पाणी प्यायला देईल. तुम्हाला समुद्रामधून रस्ता तयार करील. हो तुमच्यासाठी आकाशातून लावेल. हो तुमच्यासाठी तो मान्य देणारा परमेश्वर आहे. हो तुमच्यासाठी तो डोळे देणारा देव आहे. हो तुमच्यासाठी अद्भुत चिन्ह आणि चमत्कार करणारा देव आहे. जुन्या गोष्टी गेल्या जाऊ द्या. त्याच्याकडे पाहत बसू नका. जुन्या गोष्टीमुळे तुम्हाला काही त्रास झाला असेल, विसरून जाते, विसरून जा. तिथं तुमचे सुखाचे दिवस होते. एवढ्या फारोच्या मुलीने त्याला काय केलं? सांभाळलं. लहानचा मोठा 40 वर्ष कुठं झाला? राजवाड्यामध्ये. त्याला सगळं शिक्षण मिळालं, पण ते सगळं सोडून परमेश्वराचा आवाज ऐकला आणि परमेश्वराचा आवाज ऐकून जंगलामध्ये चालू लागला. मोशे हा येशू सगळं राजसी असं सोडून आला आणि त्या आंधळ्याला बरं केलं. काय केलं? राजसिंहासन सोडून 30 वर्ष बापाच्या घरामध्ये काय करू लागला येशू? सुतार काम करू लागला. सुतार काम करता करता 3.5 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे? सगळं तो फिरलेला आहे. कितीतरी लोकांना त्यांनी काय केलेलं आहे? बरं केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, बरं हालेलुया. मोशे सगळं सुख सोडून पृथ्वीवर आला. बायबल मध्ये सांगितलं की तो जंगलामध्ये गेला. कोणाच्या सांगण्यावर? देवाच्या सांगण्यावर. निर्गमनाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्ही नंतर वाचा. झाडीमधून त्याला पाचारण झालं बोलावणारे लोक सुख सोडून देतात. निवडलेले लोक. आपल्याला सुख पाहिजे. आपण म्हणलं आम्हाला मोशेने, आम्हाला देवाने दाखवलं दुसरंच काहीतरी दिसते. आपण माझ्याकडे आले ते काय मला काय समजत नाही. हालेलुया. काय दुखतेत का? मोशे काय केला? राजवाड्यात राहणारा माणूस सुख समाधान सोडलं, देवासाठी उभा राहिला आहे. असं जरा असं करा, देवासाठी उभा राहिला आहे. मनासाठी बॉडी दावा, देवासाठी उभा राहिला आहे. ताट उभा राहा. सावधान, विश्राम, सावधान. सावधान माहितीच नाही. कशासाठी उभा राहिला? बोला ना, लक्ष द्या.
कोणासाठी उभा राहिला? शेजारच्याची मांडी हलवा आणि देवासाठी उभा राहिलाय. एवढं सुख समाधान सोडलं आणि काय केला? देवासाठी तो उभा राहिला. देवाचे पाचारण त्यांनी काय केलेलं आहे? ओळखलेलं आहे आणि इस्रायल लोकांना घेऊन निघालेला आहे. तुम्हाला पाचारण आहे का? Yes. आपण म्हणला तुम्हाला झाडात नाही काहीतरी झालेलं दिसते बाबा, ते दुसरंच काहीतरी चमत्कार दिसतं, आपण असं म्हणलं असतो आहे का नाही? माझ्याकडे एवढे सुख आहे, माझ्याकडे एवढा आराम आहे, पैसा आहे, गाडी आहे, आणि देव असं नसेल सांगत. आपण म्हणून माझ्याकडे सगळे, मला सगळं येतं, लढाई करता येते, युद्ध करता येते, मोचे बघतो बरं का, सगळं येतं, मला सगळं येतं, हे देवाने सांगितलेलं नसेल. हे काहीतरी मिस्टेक झालेली, आपण असं करतो. त्यांनी काय केलं? नाही, तो म्हटला नाही, देवासाठी मला काय करायचंय? उभं राहायचं आहे. कोणासाठी उभं राहिला? एक स्वतःसाठी उभे राहणारे, स्वतःसाठी उभं राहणारा कोण आहे? विसरले. स्वतःसाठी उभं राहणारा कोण आहे? कोण आहे? आंधळा. आणि देवासाठी उभा राहणारा कोण आहे? मोशे आहे. आणि सगळ्यासाठी उभा राहणारा कोण आहे? येशू आहे. तो देवाचा पुत्र आहे, तो युनिट आहे, तो तुमच्या आणि माझ्यासाठी उभा राहणारा देव आहे. देव काय करतो? देवाला झोप नसते. मला देवाला झोप नसते. तो एनी टाइम जागा असतो, त्याला डोळे आहे, तो पाहत असतो, त्याला कान आहे, तो ऐकत असतो, त्याला तोंड आहे, तो बोलत असतो. तो देव तुमचं दुःख पाहणारा देव आहे, तुमच्यासाठी तो सुख आणणारा देव आहे, व तुमच्यासाठी तो हर एक प्रकारच्या गोष्टी करणारा देव आहे. हालेलुया. देवाला काहीच अशक्य नाही. त्याने तुमचा माझा मेंदू बनवलेला आहे, तुमचं माझ्या शरीरातला प्रत्येक पार्ट बनवलेला आहे, कान बनवलेला आहे, नाक बनवलेला आहे, डोळे बनवले, सर्व त्याने काय केलं? बनवलेला आहे. कधी कधी मेंदू काम नाही करीत ना, मग आपण काय करतो? देवाला हाक मारतो. कधी कधी डॉक्टर पण म्हणतात आता तुम्ही काय करा. मग अशा परिस्थितीमध्ये कोण उभा राहत आहे? देव उभा राहत आहे. कुठला पाहुणा, कावळा, रावळा आणि निवळा कोणी उभं नाही राहत. कोण उभं राहत? देव उभा राहतो. मला देव उभा राहतो. मी पण नाही उभा राहणार, देव उभा राहणार आहे. मी राहीन देवाचं ऐकल्यावर, मी पण राहीन ना उभा. मोशे राहिला तर मी पण राहीन ना. मी पण आता जंगलासारखी परिस्थिती मला इथं. मागच्या वेळेस एवढंच आले, त्याच्या काल समजलं, 2 आणि अर्धा काय कशी परिस्थिती, काही उगवतच नाही. कोणाचं असतं, कोणाचं नसतं, तरी कोण सांभाळते? सांभाळतो का रे? पण तुम्ही पण काय केलं पाहिजे? नाही, माझ्या खांद्याला खांद्या देऊन उभं राहिलं पाहिजे. कोणीतरी आपल्यासाठी पळतोय, मोशे पाणी आणून द्या त्याला, त्याला गाडी आणून द्या त्याला, हा त्याला काय 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 आणून द्या, सगळं काठी आणून द्या मोशेला. हातात द्या ना तुम्ही. तुम्हाला काय नाही येत तर कष्ट करा, झाडू मारा, हा काय करा, उभे राहा ना त्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही? पेट्रोल द्या. नाही पळू शकत आमच्या बरोबर तर द्या पास्टरच्या हातात पेट्रोलला पैसे, पेट्रोल टाका, जा उभे राहा. काही काही लोक असेच होते मोशे बरोबर, ते काय करू शकत नाही पण ते काय करायचे? कालेवानी योशुआ. नाही, मोशे काय करायचा? डोंगरावर जायचा, आणि डोंगरावर गेले का लगे योशुआ कालेब काय करायचे? त्या मंडपातच राहायचे. निवास मंडप असत त्या वरती, हे लोक सोडतच नसायचे. असे लोक बना तुम्ही. काय करणारे? साथ देणारे लोक, धीर देणारे लोक, मदत करणारे लोक. जे लोक उभे राहतात ना, आता उभं राहिलोय तर तुमचं काम आहे, तुम्ही पण उभं राहिले पाहिजे सेवकासाठी. सेवकाच्या परिवारासाठी तुमचं उभं राहणं काम आहे. तुमचं त्यांचं काय त्यांना लागतंय, तुम्ही काय, तुम्हाला स्वतःला काय लागतंय? हा सगळे कपडे लागतात, लत्ते लागतात, सगळे. जो माणूस तुमच्यासाठी दिवस रात्र उभा राहते, सगळं सुख सोडलंय मी. काय सोडलंय म्हणा? मोशेने राजदरबार सोडला, मी पण सोडले. काय?
मी छोटस काही का होईना सोडलंय माझा बिझनेस. मला 2 आणि 3 हजार रुपये रोज पडायचा. पडत होता का ना आत्याला विचारा. सगळं काम सोडून मी काय केलं, सेवेसाठी उभा राहिलो. देवाचं पाचारण ओळखलं आणि आता चाललोय मी. आमेन. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. मी करतो काय उपकार नाही करीत, पण सेवा आहे. तुम्ही आणि मी मोक्षासाठी उभं राहिलं पाहिजे. मला सेवकासाठी उभं राहिलं पाहिजे. का स्वतःसाठी उभं राहायचा? स्वतःला काय लागतं? पावडर लावा, स्वतःला काय लागतं? मटण खा, स्वतःला गाडीत काय लागतं? पेट्रोल टाका. कधी विचार केला का पास्टरच्या गाडीत पेट्रोलचं दशमांश देतात? एक सिस्टर देतात, पण तुम्ही देतात का तुमचं दशमांश पेट्रोल देतात का आणून? आ कधी कधी मोशाला उचलून घेऊन चालतात का तुम्ही? आ नाही चालत. काय लोक, मला असं वाटतं, मी विचार करतो असा, मला असं वाटतं यहोशू कालेब बायबलमध्ये सांगितलं, एक युद्ध चालू असताना मोशे, अहरोन आणि हूर हे दोघांनी मोशेचे हात काय करायचे? उचलून धरायचे. ते पुढं आहे. मला असं वाटतं ते अमोलेकचे युद्ध तिथंच आहे 17व्या अध्यायामध्ये. तुम्ही नंतर वाचा 17व्या अध्यायामध्ये. त्याच्यामध्ये असं सांगितलं, 8 वचनामध्ये वाच. मग अमालेक येऊन रफिदीम येथे इस्रायल लोकांशी लढू लागला. तेव्हा मोशेने यहोशूआला सांगितले, आपल्यातील काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहील. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशूआने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोशे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून मोशे, अहरोन आणि हूर ते कुठे गेले? अमालेकाबरोबर युद्ध करायला. आणि पुढे काय सांगितलं? त्या समय असे झाले की मोशे आपले हात वर करी. मोशे आपले हात वरती करणार तेव्हा इस्रायलची सरशी होईल. इस्रायल लोक काय व्हायचे? जिंकायचे. व तो आपले हात खाली करी. तेव्हा ज्यावेळेस हात खाली करायचा अमालेकाची सरशी होईल. अमालेकाची सरशी व्हायची. हालेलुया. मग त्यावेळेस त्या अहरोन आणि हूरनी काय केलं? मोशेचे हात धरू लागले. काय करू लागले? तुम्ही आणि मी देवाच्या सेवकाला साथ देणारे लोक पाहिजे. हालेलुया. ताकदीने पण उभा राहायचं. यस. काय झालं का पळून जायचं? असं पाहिजे का? नाही. सेवकाला काय झालं, काय केलं पाहिजे? उभा राहिलो. युद्ध कोणाचं आहे? बोला ना. येस. युद्ध कोणाचं आहे? सगळ्यांचे. परमेश्वर युद्ध लढणार आहे. येस. पण तुम्हाला मला काय करायचंय? उभा राहायचंय. कळतंय का मी सांगितलेलं? काय करायचं तुम्हाला मला? राहायचंय. युद्ध कोणाचं होतं तिथं? आम्हाला काय बरोबर? इस्रायल. ते परमेश्वराचं युद्ध आहे, पण त्या युद्धामध्ये कोण उभा राहिलेला आहे? मोशे उभा राहिलेला आहे. पण मोशे उभा राहिलेला आहे, पण त्याच्या बरोबर तिथं कोण आहे? अहरोन आणि काय आहे? हूर. या लोक पण उभे राहिलेले आहेत. आमेन. हालेलुया. जर बाळक उभं राहत आहे तर मंडळीने पण उभं राहिलं पाहिजे. आमेन. हालेलुया. बाळकाच्या हर एक परिस्थितीमध्ये उभं राहिलं पाहिजे. Yes. त्रासामध्ये उभं राहिलं पाहिजे. आमेन. हर एक काही पण असो, यस. उभं राहिल्यानंतर तुम्हाला परमेश्वर काय देणार आहे? विजय देणार आहे. आमेन. हालेलुया. अहरोन आणि हूर म्हणला का मी कशाला हात धरू? नाही म्हणला. लढू द्या त्यांना. तुमचं काम आहे का नाही? प्रार्थना करायचं. आहे. उभे राहा आपण सगळे. काय करायचंय? तुमचं काम आहे का नाही? उभं राहायचं. नाही ना पास्टर दुखू राहिले, नाही ना असं राहिलं. अरे कशी परिस्थिती असू द्या, उभा राहा. उभं राह. लक्ष द्या. उभं राहिले तर तुम्हाला आशीर्वाद आहे. अहरोन आणि हूर. उभे राहिले. अहरोन हूर आहे का दुसरं कोण आहे? अहरोन आणि हूर. अहरोन आणि हूर याच्यामध्ये 12 वचनामध्ये वाचा. मोशेचे हात भरून आले. घ्या बायबल वरती घ्या. बायबल वरती घ्या सगळ्यांनी. वाचा. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्यांनी एक दोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेविला. मोशेचे हात भरून आले त्यावेळेस काय केलं? एक दोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेविला. तुम्हाला जाणीव पाहिजे. मला जाणीव. जाणीव अरे पाहिजे. याचा हात गळून राहिलाय. हम्म. आला आपल्याला काय केलं पाहिजे? याला मदत केली पाहिजे. अरे आपण खातोय तुपानी आणि पास्टर राहतात उपाशी राहतात. तुम्हाला ते कळलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये काय पिकतंय, काय येतंय. तुम्ही म्हणले पाहिजे की आमच्या पास्टर आमच्यासाठी हा मोशे काय करतोय? दिवस रात्र देवाजवळ बसतोय, डोंगरावर जातोय. त्याला सांभाळायचं काम आमचं आहे. आमेन. हालेलुया. सेवकाला सांभाळायचं काम कोणाचं आहे? मंडळीचं. साथ देणं कोणाचं काम आहे? दुःखामध्ये सुखामध्ये कोणाचं काम आहे? बोला ना, बोला. मंडळीचं काम आहे. कोणाचं काम आहे? मंडळीचं. हात तर येऊ दे छातीवर. माझं काम आहे. माझं काम. माझं.
माझं नाही. जाऊ द्या. माझं काम आहे. माझं काम आहे असं छाती भरून असं जरा म्हणा माझं काम आहे छाती माझं भरून. काम आहे, माझं काम. हवा भरा जरा छातीत. मग तिथं तिथं येतोय अटॅक मग. परमेश्वराची तर म्हणा हवा भरा. माझं काम आहे. कोणाचं काम आहे? माझं काम आहे. शेजारच्याला म्हणा तुझं काम आहे. माझं काम आहे. हा कोणीतरी आपल्यासाठी हात उभे करतंय, आमेन. कोणीतरी आराधना करतंय, तुमच्यासाठी उपास धरतंय, तुमच्यासाठी खाडकावर बस याच्यावर बसलो तो कशावर? त्यावर बसला त्या हा? दोंड्यावर. दोंडा दिला बरं. दोंड्यावर बसला. आम्ही तुम्ही बसून दाखवा मला फक्त आज दोंड्यावर. दिवसभर दोंड्यावर बसून दाखवा तुम्ही, मग मी सांगन तुम्हाला कळन काय त्रास असतो तिथं तो. आमेन. पास्टर हिटतेच गाडीवर. अरे ते कशावर बसले तुम्ही एकदा बसून बघा, मग तुम्हाला कळल काय असतं. हा ते मग आयुष्य आरामात फिरते. जरा तुम्ही फिरून दाखवा, नाही. जेव्हा सैतानाची चापट तुम्हाला पळत तेव्हा समजल. हा उभं राहायचं. उभं राहणं, सोपं नाही. उभं राहिला खडकावर बसला तो. आपल्याला थोडं 5 मिनिटं उभं राहूची वाटत नाही. घेतलं बसू लगेच. बरोबर आहे की नाही? दिवसभर मोशे कशावर बसलेला आहे? त्या दोंड्यावर बसलाय. बसा आता खाली. दिवसभर जो सेवक तुमच्यासाठी रात्र रात्र पाहत नाही, दिवस पाहत नाही, तुमच्यासाठी प्रार्थना करत येईल. उभं राहायचं. हे देव साक्षी तुमच्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतोय. कोणासाठी प्रार्थना करतोय मी? मंडळीसाठी. पवार सिस्टर, कांबळे ब्रदर, हे ब्रदर, सगळ्यासाठी सगळ्यांचे नावं घेऊन मी प्रार्थना करतोय. प्रभू या कुटुंबाला आशीर्वादित करा. कोणीतरी लढतंय तुमच्यासाठी, प्रार्थना करतंय तर त्याचे हात मजबूत करा. हात माग नका ओढू. काय करायचंय? उभे राहा. काय लोक आमच्याकडे काय नाही. उपाशी राहतो का मग तू? उपाशी राहतो? कपडे नाही घालीत का? हा उघडत झोपतो का? दिवसभर आयुष्यभर खातच नाही का काही? अरे कोणीतरी करतात तुमच्यासाठी. मी करतो काय उपकार नाही करीत, त्याचं काय नाही. आमेन. त्याचं प्रतिफळ त्याचं पान माझं ज्यावेळेस आशीर्वादाचे पान माझे उलटणार आहे, ज्यावेळेस माझा हिशोब काढण्यात येईल तिथं ब्लेसिंगच सगळं हिशोब ब्लेसिंग असणार आहे. तुम्ही काहीतरी काय केलं पाहिजे. अरे गोष्टीमध्ये काय झालं पाहिजे? उभं राहिलं. उभं राहिलं पाहिजे, आमेन. हालेलुया. साथ दिली पाहिजे. हालेलुया. तुम्ही लढून आम कपडे सांभाळते असं पाहिजे का? नाही. हा पाहिजे का तसं? नाही पाहिजे. यांनी काय केलं? बायबल मध्ये सांगितलं की मोशे एकच गोष्ट करायचा आणि ती म्हणजे काय आहे? धावा. समुद्र दिसला, मोशे बसला, दे परमेश्वर गुडघे टेकून. मग मोशेचं पाहून कोण शिकलं? यहोशुवा शिकला. यहोशुवा शिकला, कालेब शिकला. Yes. यहोशुवा 1:9 मध्ये परमेश्वराने त्याला काय वचन दिलं? भिवू नको. जसं मी मोशे बरोबर होतो ना तसा तुझ्या बरोबर असेल. तुम्ही तुमच्या सेवकाचा काहीतरी आदर्श घेतला पाहिजे, Yes. त्याच्यामध्ये उभं राहा. Yes. आमेन. सेवक काय करते आणि आपण काय करतो, बरोबर आहे की नाही? Yes. हा ते गाडीवर इंडले, मग आपण गाडीवर इंडायचं असं आज रेस चालू आहे. म्हणत नाही मी गाडी आणून देतो तुम्हाला सेवेला, मी काय करायचं ते करून मी तुम्हाला गाडी घेऊन देतो. हा ते बिचारा दोघांना तरी कळालं औरंगाबादला, अरे याचे हात भरून आले. हा आपल्यासाठी बसलाय इतकं. कशावर? दोंड्यावर. दोंड्यावर बसलाय, दगडावर बसलाय. हात उचलून. दगडावर बसणं सोपं नाहीये. नाही. मी डोंगरावर जात असतो प्रेयरला, मी चांगलं नाही, कडक खूप त्रास होतो. कोणीतरी बसतंय आपल्यासाठी, आमेन. तर हालेलुया. त्याच्यासाठी काय नाही ते करायला पाहिजे ना आपण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा काही नाही ते करायला तयार आहे का? आहे तयार. नक्की आहे का? नुसतं तुम लढो हम कपडे सांभाळते. तुम्ही या, खा आणि जा. नाही. या जेवण करा, जा. नाही. तुम्हाला पेट्रोल लागते काय काय माहिती नाही. हा काही काही लोक हिशोबच घेऊन बसले. हा एवढं लागतं, हा एवढेच द्यायचे म्हणून. अरे जास्त पेट्रोलला पैसे दिले, हा 500 दिले, तू 1000 दिले, 2000 दिले, त्याच्यामध्ये सेवा कोणाची होणार आहे? देवाची. माझे मी हिंडणार आहे का? हा ते शाईनिंग मध्ये हिंडतोय. मोशे काय नव्हतं शाईनिंग मध्ये काठी घेऊन हिंडतोय, असं आहे का? नाही तसं नाही. अरे शायनिंग दिलेली कोणी दिलेली? परमेश्वर. तुम्ही नाही दिले तर मला परमेश्वर शायनिंग नाही देणार का? हालेलुया. ही सगळी शाईन परमेश्वरापासून आहे. आमेन. हालेलुया. मला पण शाईन परमेश्वरापासून आहे. बोला ना. मला शाईन परमेश्वरापासून आहे. थकले का तुम्ही? नाही. थकले आज आता हा वर मी संपून टाकतो. शाईन कोणी दिली? परमेश्वर. हा Yes.
Yes. आणि डबल शाईन पाहिजे का अजून? Yes. गोड पाहिजे पाणी पाहिजे का कडू पाणी पाहिजे सांगा? गोड पाणी. गोड पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला मोशे बरोबर उभं राहावं लागेल. आमेन. Amen. हालेलुया. कडू पाणी मग तुम्हाला मग जर मोशे बरोबर उभं नाही राहणार, सेवका बरोबर उभं राहणार नाही, सेवकाचे हात तुम्ही वरती करणार नाही, सेवकाला तुम्ही साथ देणार नाही, सेवकाकडे तुम्ही लक्ष देणार नाही, कडूच पाणी राहणार. किती हिरवळ असू द्या कमीच पडणार आहे. हम्म. किती काम असू दे त्याच्यामध्ये यश नसणार आहे, हालेलुया. त्याच्यामध्ये बरकत नसणार आहे. हालेलुया. कारण तुम्ही तुमच्याकडे कोण नाहीये? परमेश्वर परमेश्वर नाहीये. नाही. उभे राहायचं. परमेश्वरासाठी तुम्ही उभं राहत नाही म्हणून घरामध्ये यश नाही. तुम्ही दान दिलं पाहिजे, दशमन दिलं पाहिजे, अर्पण दिलं पाहिजे, तुम्ही चर्चसाठी भेटी दिल्या पाहिजे, तुम्ही सेवकासाठी काय केलं पाहिजे? मदत केली पाहिजे सगळ्या गोष्टीची. उभा राहायचं. या गोष्टीसाठी तुम्ही उभे राहा. तुमच्यासाठी परमेश्वर कुठल्याही गोष्टीचं वाण पाडणार नाही. Amen. स्तोत्रसंहिता 34:10 मध्ये वाचा. 34:10 मध्ये तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपमासमार होते. तरुण सिंहास वान पडते तरुण सिंह उपाशी राहील, व त्यांची उपासमार होते. त्याची उपासमार होईल. परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना परमेश्वराला शरण जाणाऱ्याला कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. कुठल्याही चांगल्या वस्तूची काय पडणार नाहीये? वाण पाडणार नाहीये. आमेन. हालेलुया. काहीच कमी पाडणार नाही. आमेन. पण असं काहीच कमी पाडणार काहीच नाही. पडणार नाहीये. तुम्ही बोला आम्हाला काय करायचं ते करतो आम्ही. नाही. तुम्ही तर म्हणायचं काहीच कमी पाडणार नाही आणि मग घरी जाऊन हिशोब लावता. अरे मग यांना दिलं तर आम्हाला काय राहणार आहे? नाही. मग त्याच्यामुळे कमी पडतं. हा सांगा काय केलं पाहिजे? उभा राहायचं. उभं राहायचं का नाही? Yes. Yes. ताकद द्यायची का नाही? Yes. काठी घ्यायची का नाही? कधी कधी मोशे थकलाय तर मग तुम्ही काय केलं पाहिजे? उभा राहायचं. हा निंदा करायची. हे काय मोशे नुसतं काठी घ्यायला लावतं आम्हाला? नाही. हे काय मोशे नुसतं आम्हाला काय हात वरती करायला लावतं आम्हाला? हे काय पास्टर आम्हाला हेच सांगतात एक काढीत वाचा गवत. आता ते गवत आम्ही इथं कसं काय काढायचं? अरे तू एक गवत जरी काढलं तर तुला आशीर्वाद आहे. तू काय करतो तुला ब्लेसिंग आहे. हा तू झाडू जरी मारला तरी तुझ्या घरामध्ये तुला आशीर्वाद पाहायला भेटल, आमेन. सुख समाधान तुला पाहायला भेटल. आमेन. पण तुम्ही तुमची माइंड बनवणारा परमेश्वर आहे. तुम्ही माइंडनी काय खेळतात? परमेश्वर पाहते. आमेन. हालेलुया. बरोबर. कधी कधी मेंदू पण काम करणार नाही जर देव नसेल तर. हम्म. सांगा बरं. नाही. हा कुणी बनवलंय मेंदू? परमेश्वराने. दात कुणी बनवलं? शरीर कुणी बनवलं? बघा बायबल मध्ये सांगितलेलं आहे. तेवढं वाचून संपून टाकू आपण. उत्पत्ती काढा. परमेश्वराने तुम्हाला आणि मला कशाचं बनवलेलं आहे? मातीचं. मातीचं. 26 वाचा. 2:1-26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, त्याच्या प्रतिरूपाचे आपण आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये वाचा. आपल्याशी. 7 मध्ये वाचा. 2:7. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडीला व त्याच्या नागपुड्यात जीवनाचा श्वास. मनुष्याला कशाचं बनवलेलं आहे? मातीचा. कशाचं बनवलं? मातीचा मनुष्य तुम्ही घडीला. कशाचे बनलेले? मातीचे बनलेले. स्टीलचे का? नाही. माती. कसे आहे तुम्ही? मातीचे आहे. आंटी ऐका कसे आहे तुम्ही? मातीचे. मातीचे बनवलेले आहे. हा. आणि या मातीमध्ये काय केलं त्यांनी? मेंदू टाकला. मेंदू टाकला. मोठा मेंदू, छोटा मेंदू, त्याच्यानंतर डोळे दिले, कान दिले. तरी म्हणतो आपण आमचा डोळा आता ते काय देवानी डोळे दिले? अरे काय काय लोक आंधळे. Yes. हा काय काय लोक म्हणतात हा हे पोट असं नक कुठंच आहे नाव ठेवत बसते. नाही. अरे तू काय कोणाच्या दुसऱ्या याच्या त्याच्या प्रतिरूपाचा नाहीये. देवाच्या तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिरूपाचे. आमेन. काळे असो, गोरे असो, नकटे असो, धकटे असो, काही असो, म्हणा मी देवाच्या प्रतिरूपाचे. देवाच्या प्रतिरूपाचा आहे. ते विवाहस्थळाचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपवर पाहायला भेटतं सगळं. मुलगी अशीच पाहिजे, मुलगा तसाच पाहिजे, युवा असाच पाहिजे, उंचच पाहिजे, जाडच पाहिजे, वाळच पाहिजे, काय काय करीत बसते. मला तर असं वाटतं यांना देवाचं वचनच माहिती नाही. देवाच्या प्रतिरूपाचे. जर तुम्हाला देवाचं वचन माहित असेल तर तुम्ही म्हणणार हे माझ्या आडातलं आड आणि मांसातलं मांसातलं आहे. मांस. आमेन. हालेलुया. प्रेस लॉर्ड. मी म्हणतात मी देवाच्या प्रतिरूपाचा आहे. Yes. आणि जी मुलगी पाहिली ती पण काय आहे? देवाच्या देवाच्या प्रतिरूपाचे. प्रतिरूपाचे. Praise the Lord.
ठीक आहे, तुम्ही चेक करा. तुम्ही व्यसन नाही आहे, कुठं व्यसन असलं काय असलं ते चेक करा. पण काय काय लोकांचे खूपच मागणी आहेत. नाव नाही ठेवायचं. आपल्याला कोणाला नाव नाही ठेवायचं. पण मला तुम्हाला काय सांगायचंय, तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिरूपाचे आहे. तुम्हाला आणि मला त्या वचनामध्ये काय सांगितलं 7 मध्ये, त्याच्या प्रतिरूपाचा तुमच्या आणि माझ्यामध्ये काय फुकलेला आहे? श्वास फुकलेला आहे. श्वास फुकला, मला श्वास फुकला. संधी एकदाच राहते. यस. किती वेळेस राहते संधी? एकदा चान्स असतो, परत चान्स येत नाही. तो पण गोल्डन चान्स असतो. हात आहे ना कोणाच्या वरती? चान्स नको का तुम्हाला? चान्स नको का तुम्हाला? चान्स पाहिजे का? कुठं जायचा? स्वर्गात जायचं का नाही? हा, स्वर्गात जायचा चान्स पाहिजे का नाही? ह्यो चान्स इथं आहे. जो इथं उभा राहतो त्याला तिथं उभा राहिलेला आहे. किती लोक उभं राहायला तयार आहे देवाच्या सेवेसाठी? चला उभे राहू आपण सगळे.